नमस्कार, आकूर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अंकुश मुळे. आज आपण आटपाडी नगरपंचायत हद्दीमधील जे गाळेधारक आहेत त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलेलो आहे. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी याच अतिक्रमणधारक जे गाळेधारक आहेत यांचे प्रश्न चर्चेत आले होते. आमदार गोपीचंद पडळकर व आटपाडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष युटी जाधव सर, त्याचबरोबर आटपाडीचे तहसीलदार यांनी पाहणी करत काही नगरसेवकांना सोबत घेऊन या अतिक्रमणधारकांशी संवाद साधला होता. आणि यावर त्यांचं अतिक्रमण हटवणे बाबतची जी चर्चा झाली होती त्यावर त्यांचं अतिक्रमण वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची चर्चा झाली होती. तर आज त्यांना काही ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणच्या जागेवरती काम करू नये अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही गाळाधारक आहेत. काय नेमकी अडचण आहे आणि तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आखणी झालेली आहे. त्यांना गाळ्याचा ताबा मिळणार होता. काय समस्या आली हे आपण या गाळाधारकांकडून जाणून घेऊया. मावशी, नाव काय तुमचं? गंगूबाई दिनकर वाक्षे, गाव? वाक्षेवाडी. तुमचं इथं गाळा आहे? गाळा आहे आमचा इथं. आम्ही कस तरी करून खातोया. आम्हाला खाऊ द्या. आम्हाला आहे 2 एकर जमीन. आम्ही कसं जगायचं, कसं राहायचं हे तुम्ही सांगा. काय व्यवसाय करता तुम्ही इथं? भाजीपाल्याचा करते. गाळा इथं आहे ते आमचा आम्हाला भेटू द्या. गरीब माणसं आहे आम्ही. आम्ही काय श्रीमंत असताना 1 रुपयासाठी आम्ही रोडला बसलो असतो का? आता काही लोक या संदर्भानं लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे. आणि तुमचे जे हे सगळे गाळाधारक आहेत, होय की, आता ह्या लोकांना जागा मिळेल का न मिळेल अशी स्थिती निर्माण झाली. तुम्ही काय मागणी कराल? मागणी आम्हाला गाळा मिळू द्या. गाळा आम्हाला मिळू द्या, पोट भरू द्या. आम्ही कुणाच्या आता रोजगार होतोय का मुलं? मला बसून 10-20 रुपये विकत्या, त्यात कस तर खातोय, कसं तर जगतोय. तुम्ही सहकार्य करायचं नाही, मग कोण करायचं आम्हाला सहकार्य? खाली 2 एकर जमीन आहे, पाण्याखालची नाही, पाण्याखालची नाही, खडकाची जमीन आहे. हे गाळा हटवलं तर तुम्ही दुसरा उद्योग कुठला करू शकताय का? काय नाही होत नाही मला. मुला गुडघ्यान पुढे सरता येत नाही आपल्याला. गुडघ्या गाळ्यावर तुमचा उदरनिर्वाह? ह्याच्यावरच माझं पोट आहे. मुठभर काय घेतलं तर उचलत नाही. कुणाला तर दादा बाबा म्हणून उचलून ठेवावं लागतंय. आणि त्याला 1-2 रुपये द्यायला लागतंय, 4-5 रुपये भाजी चहा प्यायला, आणि त्याला उचलून ठेवावं लागतंय. मग आता गाळा नसला तर काय करायचं? आम्ही कुठं ठेवायचं, कसं जगायचं हे सांगा. तुम्हाला गाळा मिळाला पाहिजे? गाळा मिळाला पाहिजे बघा आम्हाला. आपल्या समोर आणखी काही गाळाधारक आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? सागर सत्यवान भोसले. गाव? गाव आटपाडी. तर आता तुमचा कशाचा गाळा इथं? आता माझा मच्छी फ्रायचा गाडा आहे. त्याच्यावर माझा धंदा मला 1,500-2,000 हजार रुपये रोजचं होते. त्यावर उदरनिर्वाह चालतो? त्यात माझं घर चालतंय. त्यात मला म्हणजे एवढा धंदा होतो या, पण त्यातला एवढा बाकीचा खर्च पण जातोय. त्याच्यात मला 500-600 रुपये शिल्लक राहते. गाळा काढणार आहेत अशी चर्चा आहे. तुम्हाला स्थलांतरित करतो म्हणून सांगितलं होतं, काय झालंय? होय, करतो म्हणले होते आणि करायला पण चालू आहे आम्ही काम सगळ्यांनी मिळून. आणि कोण आडफटा घालते असतो? मला आडफटा दुसरीच गावातली चांगली श्रीमंत लोक यायला लागली ते आम्हाला आडफटा घालायला लागले. तुमचं काय म्हणणं आहे आता? आम्हाला आपला गाळा मिळावा, त्याच्यावर आमचं पोट चालू आहे. त्याच्यावर त्यांनी उलट सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी. बरोबर. ते लोकायुक्तांकडे तक्रार झाल्या तुमच्या ह्याच्याबद्दल काय कल्पना आहे का तुम्हाला? कल्पना आहे, पेपरला बातमी आज वाचली मी, त्याच्यावरच मला माहिती झालं. आता हे गाळ्याला सगळ्या खीळ बसणार आहे, तर तुमची भूमिका काय गाळेधारक म्हणून? आम्हाला भेटावं, सगळ्यांचं नाद एवढंच आम्हाला अपेक्षा आहे. काय व्यवसाय काय? माझं बॅग रिपेअरचं दुकान आहे. किती धंदा होते दिवसाला? 1,001 रुपयाचं होतं. आता हे गाळं काढायला सांगितलेत किंवा जे पुनर्स्थापन होणार होतं किंवा स्थलांतर होणार होतं त्याला खीळ बसलेला आहे, काय भूमिका आहे तुमची? ही गाळं त्यांना प्रत्येक खोकी धारकाला तयार करून द्यावीत, किंवा आम्ही तयार करून घेऊ शकतो. फक्त यांचे आम्हाला अडचण कोणाची काही नको आहे. आम्ही आमच्या स्वखर्चानं करू, पण आमचं रोटेशन राहिलं पाहिजे. सगळ्याचा उदरनिर्वाह खोक्यावर आहे. प्रत्येकाचा दवाखान्याचा खर्च, पोटाचा खर्च, मुलांचा खर्च सगळा हा खोक्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खोकी झालीच पाहिजे. किती खोकेधारक आहेत? साधारण 40 खोकी आहेत इथं. नगराध्यक्षांनी तुम्हाला स्थलांतरित केलं, मग अडचण काय? काय कोणतरी विघ्न संतोषी माणसं ह्याच्यात आडकाठी आणतायत. ते कुणाकडे तर अर्ज करतात आणि आमचं काम बंद पाडतायत.
हे काम आमचं लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. पण नगरपंचायत कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला आडकाठी नाही? नाही, नगरपालिका आम्हाला पूर्ण सहकार्य करते. मग हे आडकाठी जे घालणारे लोक आहेत ते कोण आहेत आणि तुम्ही काय त्यांच्यासाठी हे केलंय का? नाही, आमच्या गावातलेच आहे, आटपाडी मधलेच आहेत, पण त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकत नाही, कारण ती धनाढ्य पार्टी आहे, त्यांच्या विरोधात आम्हाला जाऊन चालणार नाही. आम्ही काय फक्त आमचा पोट बघतोय. ह्याच्यावरती तुमचा सगळा उदरनिर्वाह चालतो. उदरनिर्वाह. त्याला हा व्यवसाय जर बंद झाला किंवा तुमचं आम्ही बेकार झालो एकदम, आम्ही काहीच करू शकत नाही. माझं नाव अक्षय जाधव. माझा ह्या खोक्यात म्हणजे सलूनचा व्यवसाय आहे. किती दिवसापासून हा व्यवसाय करता? मी आता जवळपास 12 वर्ष झालं. 2015च्या आसपास मी दुकान टाकले. दुकान टाकताना मी अडचणी आलत्या, पण त्याला सामावत जात गोरगरीब माणूस आहे, आपण करून खातोय कसं. तर आता मध्ये अतिक्रमणचं निघलं आपलं, त्यावेळेस आम्हाला एक शब्द दिला गेला, बाबांनो तुमचं अतिक्रमण काढू नका, आम्ही तुम्हाला पर्यायी व्यवस्था दिल्यानंतर तुम्हाला काढायला लावतो, असं आम्हाला सांगितलं. कोणी दिलता शब्द? नगरपंचायतनं सांगितलं अतिक्रमण काढा. आमच्या बाजूने काहीतरी नेते होते, बाबांनो म्हणले तुम्ही काढू नका, आम्ही तुमच्या बाजूने आहे, तुम्हाला पुनर्वसन केल्यानंतर तुम्हाला बाबांनो काढायचं असं काढा असं सांगितलं. ते आणि आता कोणाचा विरोध आहे? आता विरोध कसा आहे, नाव घेऊ शकत नाही, आम्ही आहे सर्वसामान्य. ही जेवढी 40-50 खोकीत आहेत, सर्वसामान्य माणूस आहे. आज उद्या कसं आहे, कोण कोणाचा विरोध घेऊ शकणार नाही. नाव घेतलं तर आता सगळ्यांना माहिती आहे, खोकेदाराला तर माहिती आहे कुणी विरोध केलाय, त्याच्यामुळे कोण कोणाचं नाव घेऊ शकणार नाही. फक्त एवढंच आहे, समजणे वाले को इशारा काफी आहे, एवढाच विषय आहे. हे जन रोष आहे की बाबांनो आमचं काम आहे. आता गोरगरीब जनता आहे, पर्यायी व्यवस्था देतो म्हणले, कर्ज काढून पर्यायी व्यवस्थेला पैसे घातलेत. बरं पैसे कोणाकडे घातलेत? आम्ही सर्वसामान्य माणूस आहे, एकाकडे पैसे जमा केलेत आणि त्या हिशोबाने चाललंय. फक्त आम्हाला एवढंच आहे, नगरपंचायतीचं सहकार्य झालं की बाबांनो तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे आहे. पण असे काही लोक आहेत जे विरोध करतायत, ते कोण आहेत आणि तुम्ही गाळेधारक काय व्यवस्था करणार आहे? आता आम्ही नाव तर घेऊ शकणार नाही, पण बाबांनो आम्हाला माहिती आहे की फक्त एवढंच होणार की जर आमचं काम अडलं तर आम्ही घरदार घेऊन सगळं घरातलं हाय नाही तेवढं शिरडं मेंढरं काय असेल ते आंदोलन करणार. जे आपल्या शहरात महापुतळं जे आहेत, महामानवांचं जी पुतळं आहेत त्यांच्या समोर उपोषणाला बसणार. घरादारात सकट वरनं आमच्या घरात जी जनावर आहेत, ज्याच्या बाबांना आमच्या दुकानावर पोट चालते, ती घेऊन बसणार आम्ही. मी एकटा नाही, आमच्या जवळ जी आहेत खोकीधारक 400 म्हणजे 400 माणूस होते, जवळपास 40 खोकीधारक म्हणजे 400 माणूस होते. आणि आजूबाजूला अजून अतिक्रमण आहे, फक्त एवढंच अतिक्रमण नाही, ती पण ऍक्टिव्ह होणार आहेत का? आमचं निघलं तर आज उद्या त्यांचं पण निघणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर पुनर्वसन केलं त्यांनाही पुनर्वसन 100% होणार. किती जणांनी आता गाळं बांधण्यासाठी कर्ज काढले? आता जवळजवळ 30 ते 40 लोकांनी एका आसपास गाळ्याला पैसे आले. किती साधारण खर्च येते? 1,07,000च्या आसपास खर्च आहे. आता काय खर्च केलाय का तुम्ही? आता जवळजवळ 10 लाखाच्या आसपास खर्च झालाय. म्हणजे पत्रवाल्याला एक 40% दिलाय, फाउंडेशन वाल्याला एक 40% खर्च दिलाय आम्ही, आणि त्या हिशोबाने चालू होतं काम. फक्त आता नगरपंचायतने काय विरोध केला का तुम्हाला? नगरपंचायत नाही, नगरपंचायत म्हणते जी आता भिंत आहे ती भिंतीचं बाबांनो मातीचं त्यांना आहे, तुम्ही उलट बांधून घ्या, एकदम व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून भिंतीला पण काय होणार नाही आणि तुम्हाला पण काय होणार नाही. आणि भिंतीला आता मातीचा आधार आहे, आम्ही बांधतोय ते बाबांनो सिमेंट आहे, वाळू आहे, कडे आहे, सगळं आहे, ते एकदम मजबूतच होणार आहे. त्यामुळे भिंतीला आधारच नाही. आणि राहिला पाण्याचा प्रश्न पुराचा, भिंतीमुळे आत पाणी येऊन म्हणूनच भिंत केली आहे. भिंतीच्या आम्ही पलीकडे जातच नाही ना, अलीकडे आहे, त्यामुळे पुराचा विषय अलीकडे येणार नाही. जरी आलं तर स्वतः जबाबदार आहे ना. ह्याच्या आधी किती वेळा तर आले पाणी दुकानात, आमच्या गुडघ्या एवढं कंबर एवढं, काय काय जणांना निम्मी दुकानं गेली, काय काय जणांना वाहून गेली, कुणी रुपये मागितला नाही का? स्वतःच्या जबाबदारीवर टाकलेला आहे, स्वतःची जबाबदारी झेलते. नाव काय आपलं? बाळासाहेब पासून मिसाळ, गाव? आटपाडी, पटेल म्हणून. किती दिवसापासून व्यवसाय करता? 35 वर्ष झाले. तर आता हे जे गाळा आहे तुमचा, ते आता स्थगिती आल्या, नवीन तुम्हाला स्थलांतरित केलं तिथं स्थगिती आल्या, मग आता कसा उदरनिर्वाह करणार? अवघडच आहे तसं, आपल्याला काय काम होत नाही दुसरं, त्यामुळं अवघडच आहे तसं. कशाचा व्यवसाय आहे? स्टेशनरी दुकानचं. माग आश्वासन दिलं तर नगरपंचायतनं तुम्हाला देतो म्हणले होते, पण पुन्हा काहीतरी अडचणी आणल्या दिली. नगरपंचायतची काही तक्रार नाही, पण ती इतर बाहेरच्या लोक का अडली असावी असं तुम्हाला वाटतं? काय त्यांची काय अपेक्षा असावी? काय माहिती आता हो आपल्याला त्यांची काय अडचण आहे. मग का अशी अडचण?
तुमच्या 40 गाळेधारकांच्या मध्ये त्यांचा गाळा वगैरे आहे का? त्यांचं नाही कोणाच्या काळात. मग का अडचण दिली असं? तुम्ही जा विचारला का नाही? नाही त्यांना कसं आपल्याला माहिती नाही नक्की कोण आहे. बरोबर. काय सांगाल, तुमचाही गाळा आहे? मी एवढं सांगू इच्छितो, आटपाडी नगरपंचायत हद्दीमध्ये एक तहसील ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की पुनर्वसन करायचं गाळ्यांचं. आणि त्या धर्तीवर ह्या संरक्षण भिंतीच्या बाजूला नगरपंचायतनं थोडं सहकार्य करून आम्हाला सांगितलं होतं मागं सारून खोकी घ्या आणि ते करून मग पुढचा रस्ता बिस्ता जे अतिक्रमण जे आहे लोकांना त्रास होते जो पूर्ण होते. आणि हे गोरगरीब लोक, ह्या लोकांनी कर्ज काढून आज 20-25 वर्षे खोके आहे त्यांची. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी कुटुंबाचा निर्वाह कसा केला असेल आणि आता अचानक त्यांना काढणं म्हणजे त्या कुटुंब पूर्ण उघड्यावर असणार आहे. ह्या गोष्टीचा पण ह्या शासनानं विचार करावा. आणि जे तक्रारदार आहे त्यांना त्यांचं शुभेच्छा की त्यांना असं वाटलं की आम्हाला काय पुराचं पाणी बिणी येतंय, त्यांनी आमची दक्षता घेतल्या, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण आम्ही पुराचं पाण्याला आम्ही कसं ढकलू त्याची पण आम्ही दक्षता घेतोय. कारण दुसरीकडे तसं जर तुम्हाला तसं वाटत असेल आमच्यासाठी तुम्हाला एवढी काळजी वाटते तर त्यांनी नगरपंचायत प्रशासन तहसीलदार प्रशासन धरून आम्हाला कुठं पुनर्वसन करताय ह्याची तुम्ही सांगा ना. तक्रार करण्यापेक्षा पुराचं पाणी तुमच्या खोक्याला लागणार. हा त्यांनी त्या तक्रारीमध्ये वर्तमानपत्र मी बातमी वाचली त्यात तसं ते उल्लेख आहे त्यांचा. तर त्यांनी आमची काळजी घेतली तसं आम्ही पण आमची काळजी घेतोय. आणि त्यातनं त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी नगरपंचायतची तहसीलदारी संबंध साधावा. जसं मागं पण पुराचं पाणी आहे. हा मागच पुराचं. आणि इथं काय बारमाही काय हे नदी वाहत नाही. जे पावसाळ्या टायमाला वड्याचं पाणी फक्त येते. संरक्षण भिंत त्याला केलेलं आहे. संरक्षण भिंतीला लागून आपण ही गोरगरीब आपलं कशी तरी जगणार आहेत त्याचा त्यांनी विचार करावा. आणि दुसरी गोष्ट, गदी माडगुळकर साहित्य गदी माडगुळकरांचं साहेबांचं नाट्यगृह केले हे वडापात्रच आहे ना. त्याला तुम्ही कसा मधला मार्ग काढून त्याला का उतारा केला, तयार केला. जे साहित्य घ्यायत तिथं लोक येणार, गावाची शोभा वाढणार. तसं आम्ही एका बाजूला ही खोकीधारक बारकी मोठी एका साईडनं खोकी एका साईडनं गावी शोभाच वाढणार आहे ना. आम्ही पण आटपाडीचं नागरिक आहे. त्याला राजकीय वळण लागलं जाते का? नाही ह्याला राजकीय वळण ह्याला काही विषय नाही. राजकीय वळणाचा काही विषय नाही. जे काय ज्याने काय तहसीलदारकडे तक्रार केल्या त्यांना आमची विनंती आहे की आम्ही सुद्धा आटपाडीच आहे. आम्ही काय तुमचं दुश्मन नाही. त्यांनी सुद्धा आमचा विचार करावा की कशासाठी एवढं करताय. बरं केलं तर काय ही लोक काय बाहेरचे आहेत का? रोज तुम्ही एकमेकाय तोंडाला बघणार आहे. व्यवसाय बंद केला दुसरा काय व्यवसाय करू शकतो? दुसरा व्यवसाय कोणच करू शकणार नाही ना. आज ह्या लोकांना बोलायला सुद्धा पंचायत झाल्या. आज मला सांगा, तुम्ही आता मुलाखत घेताय, किती खोकीधारक मला सांगा मोकळ्या मनाने बोलू शकते ती? त्यांची अवस्था आहे का? त्यांना ह्या खोक्यातनं बाहेर पडून कसं पुढे चालायचं? ते पिगमी भरायची का ती पतसंस्था भरायची हे यांचा प्रश्न आहे पोटा पाण्याचा. आणि त्यावरच तुम्ही गदा आणत असाल तर काय उपयोग आहे? कोणाचं वय 60 झालंय, कोणाचं 50 झालंय, आज तिने आयुष्य इथं काढले. त्या लोकांचं कसं कर्ज बघणार? पोरं शाळा शिकत असते ती. ह्या सगळ्याचा विचार करून सारासमोर आमचं असं आहे की आम्ही पुनर्वसन करून घेणारच. आमची एकी आम्ही ठेवणारच 100%. आम्हाला कसं आहे, नगरपंचायत आणि तहसीलदार साहेबांना विनंती आहे आमची, त्यांनी सहकार्य करून आमचं पुनर्वसन तर 100% करावं. तर कुणी असं समजू नये की बाबा आम्हाला एकट्याच ह्या कोपऱ्यावर खोकीधारकांना वाऱ्यावर सोडायचं. आम्ही आमची संघटना जाम ठेवणार आहे आणि आम्ही काय सोडणार नाही. आम्ही पुनर्वसन करून घेणारच. आपलं अतिक्रमणाचं काम ही नगरपंचायतीने आम्हाला सहकार्य पूर्णपणे केलेलं आहे. त्यातून पण आता गावातल्या काही लोकांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग माझं असं मत आहे की सगळी गरीब आहेत. सगळ्यांचं किरकोळ धंद्यावर चालू आहे. आणि ती पुनर्वसन होते, त्या पुनर्वसनाला कोणी ब्रेक लावण्याचं काम करू नका. सगळे गरीब आहेत इथं, करून खाणारे आहेत. काम ही पूर्ण होऊ द्या. आणि पुनर्वसन ही जवळजवळ काय इथं दुकानं 30-30 वर्ष झालं दुकान आहे ती. मग इथनं जर काढली तर त्यांनी जायचं कुठं? चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय पर्यायच नाही ना. दुसरं काय करणार आहे? आणि कोणाला आम्हाला तर 1 गुंठा मला जमीन नाही. हे सगळं माझं चाललंय ते दुकानावर चाललंय. घरात 10 ते 12 माणसं आहेत. आम्ही जायचं कुठं? आमचा कोणाला विरोध नाही, कोणाच्या बद्दल काहीच विरोध नाही. फक्त एवढंच की कामाला कोणी स्थगिती देऊ नका, काम पूर्ण होऊ द्या. सगळी ह्यात गोरगरीब करून खाणारी माणसं आहेत. संतोष सरतापे माझं नाव आहे. माझं इथं टेलरिंगचा धंदा आहे. म्हणजे ह्याच्यावरच माझं चालू आहे. 2 मुलं असतील, बाळ असतील, मला 3 भाऊ आहेत. सगळं माझं आहे. काय आहे ते मी इथं धंदा करणार आणि ही जगवणार आहे सगळी.
हे आता माझं असं आता काय चालूच आहे असं चालूच आहे. आता आम्ही पण काय केलं हे आता गोळा करून आम्हाला सांगितलं एक जणांनी की बाबांनो तुम्ही दुकान तुमचं जरा मागं सारून घ्या, अपघात होणार, यायला वाट नाही, जायला व्यवस्थित थोडी वाट आहे. आम्ही जर दुकान आमचं आहे असं जर मागं घेतलं तर जायला वाट मोठी होईल, सगळं मोठं होईल. ह्या विषयाने बाजार पण मोठा होईल. ह्या विषयाने आम्ही काय केलं, बाबांनो काही जणांची मदत घेतली आणि दुकान आमचं आहे मागं घेतलं, दुकान मागं सारून. परत ह्यातनंच आम्हाला काही जण विरोध करायला लागले, पेपराला दे, हे कर ते कर, असंही चालायला लागले सगळं. ह्याला आता पर्याय मार्ग कोण काढणार? नगर पण मध्यंतरी बैठक लावली होती. हा, त्यात पण आम्हाला करा म्हणले. तहसीलदार ऑफिसला गेलो आम्ही सगळीजण, तिथं सगळीजण बसले, याव झालं आम्हाला करा म्हणले. मग त्या पद्धतीनं आम्ही मग पैसे वगैरे गोळा करून आम्ही काम इथं चालू केलं. त्यातनं पण आता निम्मं काम झालेलं आहे इथं. म्हणजे थोडक्यात फाउंडेशन घातले. त्यावेळेस कोणाचा विरोध होता का त्या बैठकीला? त्यावेळेस कुणाचाच विरोध नाही. विरोधक पण आमच्याच बाजूने होती, सगळे आमच्याच बाजूने. कुठल्या पार्टीचे? आता विरोध करणारे आम्ही काय, आम्हाला काय माहित नाही, कोणी नाव काय आम्हाला माहितच नाही, कोणी केलं काय केलं बाबांनो. तेवढंच की आमचं आता काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. आता हे जे खेळ घालायचं जे करते, हे काय म्हणजे श्रेय मिळावं म्हणून करते का पार्टीचा विरोध म्हणून करते? आता ती काय आम्हाला माहित नाही बघा साहेब, कशासाठी चालू आहे आणि काय चालू आहे. आम्ही तर सर्वसामान्य माणूस आहे, गरीब जनता आहे. आम्हाला करा म्हटल्यावर आम्ही चालू केलं इकडे. विरोध करणारे खोकेधारक आहेत का गाळेधारक आहेत? नाही, त्यांचा काय म्हणजे का विरोध करत असतील असं मला वाटतं? आता ती काय आम्ही सांगू शकत ते नाही. काहीतरी कारण असेल ना. आता काय आम्हाला त्याची हीच नाही, माहितीच नाही. कारण का आता ह्यातला कोण तर करू शकणार नाही. माझ्या मागे आता 40 जण आहेत, ह्यातला कोण करेल का? अशीच माझी मागणी आहे. हा, आता तुमचा हा व्यवसाय जर हे झाला, बंद झाला, तर तुम्ही दुसरा काय करू शकता व्यवसाय? आता काय नाही, घरी येत उचलायचं आणि घरी घेऊन जायचं. बघायचं आता तिथं आलं तर घरापाशी, त्याला काय दुसरा इलाजच नाही. अरे संरक्षण कठड्याला लागून जर बांधली तर त्या भीतीला काय त्रास होते का तुमच्या? नाही, भीतीला काही त्रासच होणार नाही. आम्ही आता हा तुम्हाला सांगतो 8 फूट उचलूनच घेणार आहे. उचलून सिमेंटचं पाणी म्हणा, समजा काय असेल खडी वगैरे वाळू वगैरे त्यात आतमध्ये जाणार आहे. भिंत मजबूतच होणार आहे. पाणी जर तलावाचं सुटलं तर तुमच्या गाळ्यांना काय त्रास होईल का? आणि जे होईल त्याला होईल त्याला ती काय, आम्ही आता 2-3 वेळा आमचं बुडवतच गेलंय. असं काय जणांची खोकी आम्हाला तिकडे गावलीत खाली सांगोल चौकात, दुकान इथं, पोर आलं का खाली दुकान, त्याला काय आम्ही सुचतोय. आता तुम्हाला पाटबंधारे विभागानं काय सूचना वगैरे दिलीत का? नाही, त्यांनी कोणी सूचना वगैरे काय येऊन येतो म्हणली नाही. याव नगरपंचायतनं तेवढं सहकार्य केला. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? सुहास भारत गवळी, गाव कवठुळे. इथं माझं सलूनचं दुकान आहे. मग किती होते दिवसाला? दिवसाला 1000-1200 रुपये होते. उदरनिर्वाह त्याच्यावर सगळं त्याच्यावर चालू आहे आपलं. दुसरं काय नाही करण्यासारखं साधन. आई दुकानावर आम्ही किती वर्षापासून? 5-7 वर्ष झालं दुकान चालू. आता हे काढणार म्हणून काय सांगितलंय का? हे नोटीस वगैरे येते काढा म्हणून, आणि आता काम चालू होते ते थांबवले. काम तेवढं आपलं चालू होऊन सगळे खोकेधारक आपले माग जे ते धंदा आपलं करतील. काय मागणी आहे तुमची? काय विरोध करते तर त्यांना काय सांगाल? त्यांनी विरोध करू नये. हाही खोके आहे तिथंच आपलं मागे सारून बांधकाम चालू आहे, ते आपले हो. आणि अपघाताचं प्रमाण पूर्णपणे कमी होणार आहे. खोके हायशी मागे घेतल्यानंतर अपघात होणार नाहीत. काय आपण सर्व गाळाधारकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. आणि हे जे गाळे आहेत हे जर पाठीमागं स्थलांतरित केले तर इथला रस्ता जो अरुंद आहे तो मोठा होणार आहे. त्याचबरोबर इथल्या गाळाधारक जे आहेत त्यांचं संरक्षण होणार आहे. आता संरक्षक भिंत आहे, त्या भिंतीमुळं त्या गाळ्याचं संरक्षण होणार आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या बेरोजगार लोक आहेत त्यांचा रोजंदारीचा जो प्रश्न आहे, रोजचं उदरनिर्वाहाचं जे हे आहे ते त्यांना मिळणार आहे. तर या सर्व समस्या आपण गाळाधारकांकडून जाणून घेतल्या. तर याच्यावरती प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार
आणि नगरपंचायत काय भूमिका घेणार आणि पाटबंधारे विभाग काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे.